पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोलीकरांच्या दीर्घ आंदोलनातून आणि एकजुटीच्या संघर्षातून हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस हिंगोलीपर्यंत आणण्यात यश आले। कोणतेही राजकीय पाठबळ नसताना सामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून केलेल्या आंदोलनामुळेच ही रेल्वे हिंगोलीपर्यंत धावू लागली असा दावा आंदोलनकर्त्यांचा आहे। अशा परिस्थितीत जनशताब्दी जर वाशिमपर्यंत गेली तर आपलं काही नुकसान होणार नाही असं भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी केलेल्या वक्तव्य हिंगोलीकरांच्या भावना दुखावणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होती आहे। आंदोलनकर्त्यांच्या मते ज्या जनशताब्दी एक्सप्रेससाठी हिंगोलीकरांनी संघर्ष केला त्याच गाडीचा वाशिमपर्यंत विस्तार करण्यासाठी भाजपचे राज्यसभा खासदार वाशिमच्या खासदारांसोबत प्रयत्न करत असल्यानं हिंगोली जिल्ह्यात नाराजी वाढत आहे। हे प्रकरण प्रामुख्याने प्रहार टीव्हीने जनतेसमोर मांडले, याचे पडसाद आता सध्या उमटत आहेत। प्रहार टीव्हीच्या बातमीनंतर खासदार रामराव वडकुते यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। आता या प्रकरणावर हिंगोलीतील लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्ष आणि जनतेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। माननीय संजय देशमुख त्या ठिकाणी वेळ घेतला होता आणि त्या ठिकाणी गेलो। त्यांच्या प्रश्नावर आपल्याकडे कुठं सुद्धा असा चुकीचा प्रश्न नाही। असलेली जनशताब्दी गाडी हिंगोलीपर्यंत वाढवावी, त्याची वाशिमपर्यंत वाढवावी ही त्यांची मागणी होती। पण पेपरमध्ये काही बातम्या आल्या की लोकांमध्ये गैरसमज आहे की आपल्या जिल्ह्याचे प्रश्न सोडून आपण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहेत असं मला काही बातम्यामध्ये ऐकलं। पण तुम्ही ते समजून घेतलं पाहिजे की एकूण एका खासदारकीमध्ये मदत करायचं किंवा आपल्या जिल्ह्याचं काही दुसऱ्या इथं आणली ती जनशताब्दी अजून जर वाशिमपर्यंत गेली तर त्याच्यात आपलं काही नुकसान होणार नाही, तर आपल्याकडे काही थांबणार नाही, आपल्याकडे काही तो होणार नाही। त्या उद्देशाने काही प्रश्न त्यांच्यासाठी सुद्धा आपण चला म्हणल्यानंतर आमच्या एकूण सहकार्य करावं लागते आणि 4-5 खासदार गेले तर वेटेज जास्त पडतं। या अनुषंगाने त्या ठिकाणी गेले आपल्या भागातले जे रेल्वे मार्ग आहेत ते रेल्वे मार्गाच्या दृष्टिकोनातून आपण हडपसरबद्दल पूर्णपणे चर्चा केली। जी गाडी हडपसरला थांबत नाही आपली नांदेड पुणे, त्या गाडीचा फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे। तर त्या बाबतीमध्ये मला उत्तर त्यांनी स्पष्ट दिले की 1.5 ते 2 महिन्यामध्ये प्लॅटफॉर्म नवीन तयार व्हावे, तर ती गाडी पुण्यापर्यंत जाईल असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं। आपल्या बोलण्याला ती गाडी आहे हैदराबादहून येणारी सुद्धा त्या ठिकाणी थांबण्याबद्दलची आश्वासन दिलं। आपला प्रश्न होता कुर्ला गाडी नवी सुरू झाली तिचा टायमिंग बदलायचा, तर त्या बाबतीत सुद्धा त्यांची बैठक घेऊन तो सुद्धा निर्णय दिला। जिल्ह्याचे जेवढे प्रश्न असतील ते प्रश्न माझे स्वतंत्र पत्रावर दिले होते। जे काही पत्र व्हायरल झालं ते त्याच्या पीएने केलं। एवढंच आहे की मी ते पत्र व्हायरल करताना